भगवंताला प्राप्त करायचं असेल, जगाने म्हणावं लागतं हा माणूस देवासाठी वेडा झाला. सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या दिवशी भगवान परमात्मासाठी आपण रडू ना, त्या दिवशी समजून घ्यावं भगवंताचं आणि आपलं नातं घट्ट होत चाललंय. पण ज्या दिवशी आपल्याला आपल्या प्रपंचासाठी, संसारासाठी रडू येईल, त्या दिवशी समजून घ्या देवापासून आता आपण दूर दूर निघून चाललोय. रडलं पाहिजे माणसानं, पण जगाच्या मालकासाठी. लोकांचा विचार केला ना आपण, लोकांना सध्या 3 तास कथा ऐकणं होत नाही. लोक 4 तास लोकांची लागलेली भांडणं ऐकतील. गावात जर भांडण लागलं ना, एखाद्याला म्हणावं रामभाऊ तात्या चला ना कथेला. आलो असतं दादा बर का, पण शेताला पाणी द्यायचंय, भात लावायचा, शेतामध्ये पाणी द्यायचं, तुम्ही जा पुढे कथा ऐकून या. की निघालं शेतात निघालं. ज्या वेळेला आपल्या वेशी समोर गेलं, मंदिराच्या समोर, मंदिराच्या समोर गेल्याच्या नंतर दोघा नवरा बायकोचं भांडण लागलं. एवढं जोरात बेलने मारायचे एकमेकाला, जोरात भांडण लागलं. नवऱ्यानं सुद्धा भला मोठा दांडा आणला तिला मारायला. मारामारी चालू होती. रामभाऊ तात्या जेव्हा निघाले शेतात, जाता जाता त्यांचे भांडणं पाहिले. सखाराम तात्या आले, कथेमध्ये येऊन बसले. 3 तास कथा ऐकली. कथा पूर्ण झाल्यावर 11 वाजता आरती पूर्ण झाल्यावर घरी निघाले तर सखाराम तात्या त्यांना दिसले. कुठं? भांडणं ऐकताना. ज्या वेळेला भांडण ऐकताना पाहिले, म्हणे रामभाऊ तात्या अहो तुम्ही तर शेतात चालले होते ना. काय झालं म्हणे, त्याचं चाललं होतं शेतात. तर दोघांची असे भांडण लागली, असे भांडण, काय मजा आली. काय म्हणता, असे भांडण लागले. यांचं भांडण सोडवता 4 तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आलं. मला सांगायचंय काय, आपण लोकांचे 4-4 तास भांडण ऐकू शकतो, पण आपल्याला कथा ऐकणं होत नाही. अंतःकरणातून भगवंताला समर्पण करून कित्येक भक्तांनी भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताला समर्पण केलंय, म्हणून तर आजही त्यांचे चरित्रकथा जगविख्यात आहेत. तुमचा आमचा बदल होतोय, पण साधू संतांमध्ये कधी बदल? आपलं मन गुरफटून राहतं. कुठं राहतं? संसारात. गाडी, बंगला, जमीन, प्रॉपर्टी. गुतू नका, माझं मत नाही. नक्की प्रपंच करा, नक्की संसार करावा संसार. पण संसार करत असताना त्याला जर परमार्थाची जोड असेल ना, तर तुमचा संसार सुद्धा चांगला होईल. भगवंताच्या भजनाची जोड पाहिजे. संत कबीरदासजी महाराज सांगतात पहा, माणसानं जीवन जगत असताना काय करायचं. सुंदर असं वर्णन केलंय. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, 2 पाटन के बीच में साबुत बचाना कोई. चक्की माहितीये तुम्हाला? जातं कळतं ना, पिठाची गिरणी कळते. फॉरेनच्या असल्यासारखं नका बघू माझ्याकडे. पिठाची गिरणी कळते ना तुम्हाला? जातं कळतं ना? जातं. मला सांगा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्या इकडे तुरीची डाळ करतात का? हरभऱ्याची, चण्याची डाळ करताना मला खरं महिला मंडळ सांगा, तुम्ही हरभऱ्याची, चण्याची डाळ करत असताना तुम्ही ज्या वेळेला जात्याच्या त्या वरच्या पाळूमधून, त्याच्या तोंडामधून तुम्ही हरभरे टाकता, बरोबर? पूर्ण डाळ भरडून झाल्याच्या नंतर ती वरची पाळू उचलून काढली, मध्ये एक खुंटी असते ती चक्र फिरण्यासाठी. ती वरची पाळू जर उचलून काढली तर त्या वेळेला मध्ये काही सवताले हरभरे पाहायला भेटतात. ती पूर्ण हरभरे राहतात का? चिरडले जात नाहीत. कशावरून माहिती? विचार केलाय का कधी आपण? नाही केला कधीच. मी सांगते तुम्हाला ऐका. ते हरभरे चिरडले जात नाहीत, त्यांची डाळ होत नाही, त्यांचे 2 भाग होत नाहीत. एकच अर्थ आहे त्याचं, एकच उत्तर आहे की ते हरभरे ज्या वेळेला त्या जात्याच्या तोंडामधून, त्या मुखातून आतमध्ये प्रवेश करतात, आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या खुंटीला धरून बसतात पहा. तसं माणसाला संसार रूपी जात्यामध्ये, त्या संसार रूपी चक्कीमध्ये आपल्याला हरभऱ्यासारखं भरडायचं नसेल तर परमार्थ रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. आपल्याला कथा रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. भगवंताचं नामचिंतन रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. त्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही. अंतःकरणातून भगवंताला समर्पण करायचं. प्रपंच करावा माणसानं, पण दुःख बांधावडी आहे हा संसार. सुखाचा विचार. आणि भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, संसार संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में
संसार की आंधी में बह जाने का डर है। प्रपंचामध्ये माणूस कसा वाहत जाईल सांगता येत नाही। प्रपंच करावा आपण, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळी, योग्य वेळेत सावध होऊन परमार्थही आपण केला पाहिजे। कथा ऐकण्यासाठी सुद्धा आलं पाहिजे। बरेच जण कथा ऐकायला येतात, काही फक्त गायन ऐकायला येतात, काही फक्त मंडप डेकोरेशन पाहण्यासाठी येतात, काही फक्त काय चुकतं हे पाहण्यासाठी येतात। आणि काही लोक, एक तर बाई मला म्हणे, नाशिकच्या भागात कथा होती, संध्याकाळच्या वेळेला 8 ते 11 टायमिंग आपल्यासारखा, बसायला जागा नाही, समोरच येऊन बसायची एक बाई, नुसती घोरायची। एक दिवस माझ्याकडे आली, मला म्हणे, ताई काय सुंदर कथा सांगता तुम्ही, काय भारी, काय सुंदर कथा सांगता। आणि घरी 2-2 झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही, पण तुमच्या कथेत आलं की पहिल्याच नमनाला झोप येते। 3 तास काय चांगली झोप। काही लोक झोपण्यासाठी येतात, आल्याशिवाय राहतच नाही। इकडं तिकडं मन विचलित झालं तर झोप नक्की येणार, 100% येणार। पण देवाला जर समर्पण केलं आपण, झोप कशी येणार, झोप येऊ शकत नाही। बऱ्याच जणांना थंडी वाजते म्हणून एखादी बाई डोळे झाकून कथा ऐकते, शेजारची राधा का उठा ना, ती म्हणते शांत बसा तुम्ही, डोळे झाकून कथा ऐकते। कशाची डोळे झाकून ऐकते, कधी झोप लागते पत्ताही लागत। भगवंताला समर्पण करून कथा ऐकायची। 88,000 ऋषी ज्या वेळेला सूत महाराजांना सांगतायत, आमच्या मनातील कोटी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात, कथा सांगा।